आणखीन एका ठाकरे सरकारचा कॅबिनेट मंत्र्यांचा घोटाळे अलॉंग विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मी जनतेसमोर मांडणार आहे. आज सकाळी मी बजरंग खरमाटेचं फार्म हाऊस बघितलं. खरमाटेच्या आणखीन काही प्रॉपर्ट्याची यादी आहे माझ्याकडे. मग तनिष्कचे शोरूम असेल, LGचे शोरूम असेल, काही बिल्डिंग्स आहेत, काही बंगलो आहे. याची पाहणी प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर करणार आहे. आतापर्यंत बजरंग खरमाटेचे 40 अशा प्रकारच्या प्रॉपर्टीजची लिस्ट आम्ही ED आणि इन्कम टॅक्स विभागांना दिली आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू हे टुडे रफ 750 कोटी होत आहे. खरमाटे आणि अनिल परब संबंधीची माझी एक याचिका जे RTO इन्स्पेक्टर ट्रान्सफर त्याची सुनावणी लोकायुक्तकडे गेल्या आठवड्यात झाली. पुढची तारीख ऑक्टोबर महिन्यात आहे. खरमाटेचा विषयात 8 तास त्याची तर एकदा ED चौकशी झाली. काल परवा त्यांचा आणखीन एका सहयोगीची चौकशी झाली. माझ्या माहितीप्रमाणे 2-3 आठवड्यात पहिली ॲक्शन येणार. बजरंग खरमाटे आणि अनिल परबचं कनेक्शन याचे पण काही डॉक्युमेंट्स आमच्या हाती लागले आहे. एक आणखीन माहिती देतो. काल मला महाराष्ट्र सरकारने इन्फॉर्मली कबूल केलं की महाराष्ट्र सरकारने अनिल परबचं रिसॉर्ट अनधिकृत आहे, CRZ 3 मध्ये आहे, 200 मीटरमध्ये आहेत, म्हणून तो पाडण्यात यावा अशा प्रकारचा एफिडेव्हिट लोकायुक्तकडे त्यांनी करण्याचं मान्य केलं. त्या प्रस्तावाची एक प्रत त्यांनी मला दिली आहे. आणि मला हेही मंत्रालयातनं कळलं की राज्य सरकारच्या वतीने हे एफिडेव्हिट फाईल झालं. त्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मान्यता द्यावी लागली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, आपल्याला अनिल परबनी हा रिसॉर्ट इल्लीगल बांधला, केव्हा बांधला, किती खर्च झाला, हे सगळं ब्रीफ करण्यात आलं. आपण या अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली. मग हा व्यक्ती मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? मग मला समजत नाही हे सरकार आहे की काय आहे. पहिलं एफिडेव्हिट झालं, आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये दुसरं एफिडेव्हिट, आणि त्यांचा 2 पेजीत पानाचा प्रस्ताव मला दिला, अधिकृत दिला. तर एका बाजूला तुम्ही सांगतात त्यांनी गुगल सॅटेलाइट मॅपच्या कॉपीज दिल्या प्रशासनाने की हा रिसॉर्टचं बांधकाम हे 2017च्या शेवटच्या महिन्यात सुरू झालं आणि मार्च 2021 मध्ये संपलं.
मार्च 2020 मध्ये अनिल परबने स्वतःच्या नावाने तिथे 3 फेज मीटरची परमिशन घेतली. म्हणजे अनधिकृत बांधकाम उद्धव ठाकरेचा राईट हँड अनिल परब करतात. त्या अनधिकृत करतात हे तुम्ही मान्य करतात, तो पाडण्याचा आदेश देतात आणि तरी ते मंत्रिमंडळात. मिलिंद नार्वेकर इज युअर प्रायव्हेट सेक्रेटरी, इट इज अ डिफरंट इश्यू. तुम्ही त्यांना ठेवा की न ठेवा. अजित पवारचा अधिक शरद पवार. शरद पवार साहेब सर्टिफिकेट देतात, ईडी अतिक्रमण करते, ईडी हैराण करतात, भावना गवळी निर्दोष आहे. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे, पवार साहेब हे भावना गवळीची कॅश विड्रॉलची लिस्ट आहे. भावना गवळी सांसद खासदार महोदयाने रिसोर्ट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यातनं 40 वेळा कॅश विड्रॉ केले आहे आणि कोणतंही कॅश विड्रॉल 21 लाख पेक्षा कमी नाही आहे. एकंदर 18,93,00,000 भावना गवळी ज्याचा अध्यक्ष या महिला उत्कर्ष प्रतिष्ठाननी, भावना गवळी ज्याचा अध्यक्ष आहे या रिसोर्ट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये विड्रॉ केला आणि 7.93 करोड कॅश भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ज्याच्या मालकीन भावना गवळी आहेत त्यांनी भावना गवळीचा रिसोर्ट अर्बन क्रेडिट सोसायटीमधून केला. 25 कोटी रुपये एक पॉलिटिशियन कॅश विड्रॉ करतात आणि शरद पवार सांगतात की ईडी का चौकशी करते. हा ईडीचा कायदा तुम्ही अमेंड केला होता कॅबिनेट मिनिस्टर असताना आणि मुद्दा कोण चौकशी करते ते मारा गोली. भावना गवळी ज्या कारखान्याचा अध्यक्ष पार्टिकल बोर्ड तरी 55 कोटी रुपयेचा घोटाळा केलाय. 44 कोटी रुपये केंद्र सरकारच्या NCDCचे आणि 11 कोटी स्टेट बँक ऑफ इंडियाचे 55 कोटी रुपये ढापले आणि तो कारखाना सुरू होणार होता त्याचा आदल्या दिवशी तो कारखाना फक्त 25 लाख रुपये आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड ओनली 25 लाख रुपीज मध्ये भावना गवळी ज्या चेअरपर्सन आहेत बालाजी पार्टिकल बोर्ड सहकारी कारखान्याच्या त्यांनी भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ज्याची 5 कोटीची शेअर कॅपिटल पैकी 4.99 करोड भावना गवळीची आहे त्याला 25 लाख रुपये दिला. पैसे बुडाले 44 कोटी केंद्र आणि राज्य सरकारचे. शरद पवार साहेब आपल्याला 55 कोटी दिसत नाही की पवार साहेब आपणच ठाकरे सरकारला गाईड करतात. कारण की या प्रकरणाची आम्ही तक्रार केली, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कळवलं याची चौकशी करा. यांनी चौकशीसाठी कमिटी नेमली आणि ती कमिटी 21 दिवसानंतर बरखास्त केली. हे पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे का? माझा पवार साहेबांना प्रश्न आहे. भावनाताई गवळी मे 2020 मध्ये रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जातात, तक्रार करतात. माझ्या कार्यालयात मी बसली होती, काही लोक आले, 7 कोटी रुपये कॅश रोख रक्कम माझ्या कपाटातून चोरून नेली. माझ्या कार्यालयात मी बसली होती. कुठला वार होता? रविवार. किती वाजले होते? पहाटेचे 5 वाजले होते.
आणि मे 2020 मध्ये तक्रार पोलिसांनी रजिस्टर केली. घटना केव्हाची? 7 जुलै 2019 ची. 7 जुलै 2019 रविवारी पहाटे 5 वाजता भावना गवळी म्हणते माझ्या समोर 7 कोटी रुपये चोरून नेले आणि तुम्ही 10 महिने शांत होता. ते थोडा पवार साहेब आपल्या सरकारचा आपला गृहमंत्री आहे. त्या गृहमंत्रीने FIR घेतली कशी? आणि FIR घेतली तर 10 महिन्यात किती महिने? 10 कोटी, आता 24 महिने झाले. किरीट सोमय्या रिसोर्ट पोलीस स्टेशनला विचारायला जातो तेव्हा तुमची चौकशी झाली का? 7 कोटी भावना गवळीकडून कडे आले कुठून याचं मला उत्तर हवं आहे. तर मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पवार साहेब एकंदर 118 कोटीचा घोटाळा आहे. तर शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचं असेल त्यांनी खुलेआम सांगावं. आमचे सगळे लोक, अनिल देशमुख असो की भावना गवळी असो, आम्ही चोरी करणार, आम्ही लबाडी करणार, आम्ही लोकांना किडनॅप करणार, आमचं राज्य आहे ते शरद पवार साहेबांनी सांगावं. आम्ही मान्य करू, तुमचंच राज्य आहे. जरंडेश्वर साखर कारखाना 65 कोटीमध्ये तो कारखाना लिलाव झाला. व्हॅल्युएशन कोणी केलं? का अजित पवार मध्ये हिंमत आहे तर ते व्हॅल्युएशनचे कागद का लोकांच्या समोर ठेवत नाही? आम्ही इतके दिवस प्रयत्न करतोय आणि काही दिवसाचा आत त्यातली 42 कोटीची जमीन नॅशनल हायवे ऑथॉरिटीने एक्वायर केली. 42 कोटी कॅश जमा झाली. काही दिवसात महावितरणने दुसरी जागा एक्वायर केली, त्यात जर 22 कोटी रुपये दिले. आणि त्यानंतर अजित पवार साहेबांनी त्या जरंडेश्वर साखर कारखाना याच्यात एक सेकंड मला कळलं तब्येत जरा गिरीश भाऊची तब्येत जरा हे होती म्हणून मला सांगितलं होतं की जमणार नाही. गिरीश चालू ठेव. जरंडेश्वर कारखाना 65 कोटीत घेतला आणि बँकेचं कर्ज किती घेतलंय माहिती आहे? 700 करोड. 700 कोटीचा कर्ज घ्यायचं असेल तर मिनिमम व्हॅल्युएशन शुड बी 1000 करोड. हे व्हॅल्युएशन रिपोर्ट कुठे आहे? हे व्हॅल्युएशन रिपोर्ट कोणी तयार केले आहे? एक व्हॅल्युअरचं नाव माझ्याकडे आहे, वैभव शिंदे, आर्किटेक्ट, व्हॅल्युअर, फ्लॅट नंबर आदिशक्ती आर्केड, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. ते करतोय आम्ही तुला. पण प्रश्न अजित पवार आणि शरद पवार साहेबांना आहे. शरद पवार साहेब यासाठी कोऑपरेटिव्ह मुवमेंट पाहिजे तुम्हाला. 1000 कोटीचं व्हॅल्युएशन, 65 कोटीचं, 700 कोटी रुपये बँकेतना, कोऑपरेटिव्ह बँकेतना काढले मॅक्झिमम. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्यांची लीड बँकर. आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की शरद पवार साहेबांनी काही किती सर्टिफिकेट दिले आणि उद्धव ठाकरेंनी किती अटक किरीट सोमय्यावर करायला लावले. महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करायचे, या घोटाळेबाज सरकारला ठिकाणावर आणायचं, आमचं काम तसंच चालू राहणार. आगे आगे देखो होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही सांगलीमध्ये असताना आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांच्या भोवती ईडीचा फास आवरणार आहे, तर नेमकं काय? मुख्यमंत्र्यांच्या भोवती ईडीचा फास लवकरच आवरला जाणार आहे असं सांगित असताना तुम्ही वक्तव्य केलं होतं. नेमकं काय त्याची पार्श्वभूमी?
ते माझं लक्षात नाही आलं. सांगलीमध्ये तुम्ही असा आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांकडे ईडीचा फास आवडणार म्हणजे टाईट करणार ईडीचा. मुख्यमंत्र्यांचा जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांचा मी घोटाळा काढलाय आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी आपली पत्नी रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने अलिबागच्या जवळचा कोर्लई गावात 19 बंगल्याचा घोटाळा केला हे त्यांनी मान्य केलं आहे. आता जितेंद्र आव्हाड, एकंदर मी तिथे उद्धव ठाकरेची डर्टी 11 11 मंत्री आणि नेत्यांची यादी रिलीज केली होती. त्यात मग 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड वाढवण्यात आला आणि आज तुमच्या समोर मी सांगितलं की राखीव खेळाडू आणखीन एक सापडला आहे. त्याचा होमवर्क माझा आज पुण्यात सकाळी 2 तासात पूर्ण झालं. जे माझ्याकडे पुरावे होते ते कन्फर्म झाले आहेत. म्हणून जो राखीव खेळाडू जो आहे पहिला, त्याचं नाव मी पुढच्या आठवड्यात इन्क्लुडिंग डॉक्युमेंट रिलीज करणार. त्यासंबंधी मी ऑलरेडी कंप्लेंट विभिन्न डिपार्टमेंटमध्ये फाईल केली. सर, तुम्ही न घाबरता ही सोडवलेली आहे याबद्दल तुमचं निश्चितच अभिनंदन आहे. पण नारायण राणेंचा 300 कोटीचा स्कॅम तुम्ही बाहेर काढला आणि त्यांचा जो मुंबईतला जुहूचा बंगला आहे त्याच्यामध्ये CRZचं उल्लंघन झालं असा आरोप होतोय 100 मीटरच्या. त्याला मात्र केंद्र आणि मंत्रीपद देऊन सत्कार केला त्यांचा. एकंदरीत तुमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहत नाही का? 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, किरीट सोमय्या असो, BJPचे पाटील असो की राणे असो की कोणी असो, तर आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं काम केलं तर निश्चितपणे आमच्यावर कारवाई करा. CRZ हे राज्य सरकारचा विषय आहे. अनिल परबचं रिसोर्ट अनधिकृत आहे आणि नोटीस द्या आणि कारवाई करा असं उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. तर जर आमच्यापैकी कोणी दुसऱ्यांनी उल्लंघन केलं असेल तर त्यांनी करा ना चौकशी अँड डू जे काही योग्य असेल कायदेशीर कारवाई करा. राहिली दुसरी गोष्ट, आता टीम असते, टीम पक्षात किंवा परिवारात किंवा तुमच्या इथे पण टीम असते. एक डेस्कचं काम पाहत असतो आणि दुसरा बिचारा कुठे तर जंगलात माझ्या मागे फिरत असतो, स्वतःचा जीव धोक्यात घालतातच. मी तुम्हाला सांगतो, अनिल परबचा रिसोर्ट बघायला मी गेलो होतो. आपल्यापैकी 2 चॅनलच्या पत्रकारांना तिथे त्या बंगल्यात आज रिसोर्टचा आज बोलवलं आणि त्यानं धमकी दिली होती. तर तुम्ही हे काम करतायत, पण मग डेस्कचा माणूस काम करत नाही असं म्हणायचं का आपण? आता हे कोण आहे? मी नाव बोलायची गरजच नाही ना, तुमच्या समक्ष आहे ना. हुजो पुणे BJP आहे, तर मी एकेकाची ओळखच द्यायची गरज नाही आहे. तर पार्टीने किरीट सोमय्याला हे काम दिलं आहे. कदाचित किरीट सोमय्याचं वैशिष्ट्य असेल. हां, मी जीवाला घाबरत नाही. जो आदमी सच्चा होता है ना, त्याचे ज्यांनी घोटाळे केले उद्धव ठाकरे आणि अजित पवार, त्यांनी मी घाबरायची गरज काय आहे? मी तर खुलेआम सांगतो ना, उद्धव ठाकरे बायकोच्या नावावर 19 बंगलोचा घोटाळा केला. करायचं होतं तर स्वतःच्या नावावर करायचं होतं ना. आमची मर्यादा येते ना. एक कुठले राणेंचा विषय मध्येच का सोडला असा प्रश्न आहे. राणेंचा पदक तुम्ही का करत नाही? राणेंच्या विषयाचा पदक तुम्ही का करत नाही? किरीटजी याला जोडून उद्धव ठाकरेंच्या विरोधात तुम्ही बोलला म्हणूनच तुमचं तिकीट कापलं मागच्या वेळेस. तर तुमचा पक्ष तुम्हाला अशी बक्षीस का देतो? मागच्याच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोला म्हणून तुमचं तिकीट कापलं. तुम्ही नारायण राणेंच्या विरोधात बोला, त्यांना केंद्राचं मंत्रिपद दिलं. तुमचा भावनाबद्दल मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आता सत्ता त्यांची आहे. आमच्यापैकी कुणी, मी तर सांगितलं ना, आता मी विषय डायव्हर्ट होऊ देत नाही. नाहीतर त्यांनी किरीट सोमय्यावर पण आरोप आता केले होते गेल्या 12 महिन्यात. सांगतोय तुम्हाला, म्हणजे येऊन पण गेले मीडिया. माझा पत्नी प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्यावर पण केलं. माझा मुलगा नील सोमय्याला
पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं एज अ विटनेस, आणि बातमी काय दिवसभर देत बसले, 8 घंटा अनिल सोमय्या बुलून पोलीस स्टेशनात. हे सगळं ते करतात. म्हणून आमच्यापैकी कोणी चूक केली असेल, आणि समजा आता नारायण राणेचा CRZचा बंगलोचं उदाहरण दिलं, ते तर उद्धव ठाकरेचा समोर आहे ना. जर त्यांनी नियमाचा भंग केला तर करा ना कारवाई. ही पण कारवाई अनिल परब याच्यावर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीची आहे, त्यांना अधिकार आहे, केंद्राला नाही आहे. तुम्ही नारायण राणेंवरती जे आरोप केले होते त्यावरती तुम्ही ठाम आहात का? माझं तर म्हणणं आहे की हा विषय ठाकरे सरकारने, उद्धव ठाकरे शिवसेना, मी जिथे जिथे जातो तिथे हे लावतात. आता सत्ता त्यांच्याकडे आहे, त्यांनी योग्य ते करावं. मुद्दा तुमच्या क्रेडिबिलिटीचा आहे. तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की मी बऱ्याच दिवसानंतर पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्सला आलो. तुमची शेवटची प्रेस कॉन्फरन्स माझ्या मते 2016 साली झाली होती. त्यावेळेला तुम्ही असं म्हणाल होता की येती दिवाळी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची तुरुंगात जाणार. त्याला 4 वर्ष झाली. दिवाळी तुरुंगात गेलीच नाही. तुमच्याबरोबर त्यांनी पाठवून शपथ घेतली. एक मिनिट, त्यामुळे तुमच्या क्रेडिबिलिटीचा मुद्दा आहे की तुम्ही जे 2 घोटाळे काढले त्यावेळेला, महाराष्ट्र सदन आणि सिंचन. त्यातनं छगन भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये राहून आले. दुसरा घोटाळा होता, त्यात FA कन्स्ट्रक्शन 800 कोटीवाला जेलमध्ये गेला. आता त्यांनी प्रोटेक्शन वॉल डेव्हलप केली होती, त्यामुळे त्यांनी सगळं आपल्यावर घेतलं. तर त्यामुळे तो घोटाळा तर फायनल हे तिथपर्यंत थांबलं. पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये, चार्जशीटमध्ये अजित पवारचं नाव आहे आत्ता पण, आणि त्याचं तपास हे शेवटचं हिअरिंग मला वाटतं 2019मध्ये झालं होतं हायकोर्टात, आणि राज्य सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं होतं की आता पुढचा तपास आम्हाला अजित पवारचं करायचा आहे. हे आहे. तर हा एक भाग झाला. आता पुढचं सरकार लोकशाही आहे, आम्ही एक्सेप्ट केलं, त्यांनी शपथ घेतली. दुसरं, पॉलिटिकल डिसिजन घेताना एरर ऑफ जजमेंट नेत्यांचेही होत असतात. तुम्ही ते एक दिवसाचं म्हणजे मंत्रिमंडळाने शपथविधी असेल तरी सारखं होते. राणे इकडं आले की एरर ऑफ जजमेंट झालं का? माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे आहे ते माझा जो विषय जबाबदारी आहे, मी जे 12 लोकांची नावं दिली ते घोटाळे एव्हिडन्सेस फक्त तुमच्यासमोर नाही मांडले. हे 12च्या 12 ज्युडिशियल आणि इन्व्हेस्टिगेशन सिस्टममध्ये खूप पुढे गेले. 12चे 12 मुंबई महापौर हायकोर्टात हिअरिंग सुरू झालं. एफिडेव्हिटमध्ये मुंबई महापौरांनी कबूल केलं की त्यांनी SRAचे गाळे ढापले आहेत आणि फोर्जरी झालेली आहे. अनिल परब ती पहिली मी लोकायुक्तकडे कंप्लेंट ऑक्टोबरमध्ये केली, ऑर्डर झाली लास्ट वीकमध्ये. अनिल परबचं बांद्रा पूर्वचं ऑफिस अनऑथोराइज आहे, 1 महिन्याचा आत तोडण्याचं महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट दिलं. तर सगळ्या विषयांवरनी जे 12 घोटाळे काढलेत ठाम आहे, पुढे जात आहे. 19 बंगलो उद्धव ठाकरेजींचे, त्याच्यावर उद्धव ठाकरेजीने पत्र लिहिलं की आम्हाला माफ करा. उद्धव ठाकरे म्हणजे रत्नी उद्धव ठाकरे, पण शेवटी ते पत्नी आहे म्हणून पक्ष पण ठरवतात ना. सगळे विषय थेट जेलपर्यंत जाता येत नाही, घेऊन जाता येत. वर्गात मस्ती केली विद्यार्थ्यांनी तर आपण दोघांना जेल करतो, आपण आपल्या मुलांना पण सांगतो याला खायला देऊ नको, पण तासाभरानंतर देतो. खडसेंचं जे प्रकरण होतं त्याच्याबद्दल काय तुमचा अभ्यास आहे? आता त्याच्या संबंधात इन्क्वायरी संबंधित आहे म्हणून आता त्याच्या संबंधात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ऑलरेडी चार्जशीटच्या दिशेने पाऊल गेलं आहे. तो नाव इट इज फॉर ज्युडिशियल. मुक्तता त्यांची होत असेल तर काय होणार? कोर्टापेक्षा आणखी काही आहे आणि काय होणार? जराही संदिग्ध उत्तर नाही आहे. खूप क्लॅरिटी आहे, खूप क्लॅरिटी आहे. मी ज्या विषयांवर पब्लिक इंटरेस्ट पिटिशन केली होती आणि ज्याच्यामुळे ते जेलमध्ये गेले, त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात बेनामी प्रॉपर्टी ॲक्टमध्ये पण परत त्यांच्यावर केस दाखल झाला. ते फुल प्रूफ इव्हिडन्सेस दिलेले आहेत आणि ते तसेच आहेत. माझा जो विषय होता ED आणि मनी लॉन्ड्रिंग ते सिद्ध झाले म्हणून सुप्रीम कोर्टाने पण नव्हतं दिला जामीन. म्हणून कसं असतं की आता मला ह्यातलं माहीत नाही कारण की हा विषय माझा नव्हता.
अनेक विषय असतात, त्यातल्या अनेक केसेस होत असतात. तर मग मी म्हणाला आगे देखो, कुठलाही तर ज्या विषयावर त्यांना 2 वर्ष जावं लागलं त्यात काही बदल नाही आहे. त्या चार्जशीट फाईल झाल्यानंतर जसं काल NIA मनसुख हिरेनच्या घरी मी गेलो होतो, चार्जशीट फाईल झाली म्हणून त्यांचा घरच्या लोकांना भेटायला गेलो होतो. कारण की उद्धव ठाकरे सरकारने तर त्याच्यावर सगळं टाकलं होतं आणि त्या परिवाराची एवढीच इच्छा होती आमच्या मुलांना आयुष्यभर कलंकित राहू नये. ते काल त्यांनी समाधान व्यक्त केलं. तर आता त्या प्रकरणात वी कॅन डू एनी. एकदमच कुठली माहिती मिळाली तर आम्ही पाठवून देतो. तर मी आपल्याला असं सांगतो की भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्या समाजात अनेक ॲक्टिव्हिस्ट आहेत, आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्या ज्या प्रयत्न करतात त्यांना ज्याची मदत लागणार, मग कुणाची मदत, देवेंद्र फडणवीस असो किंवा, तर ते त्यांना देण्याचं काम केलं जाईल. नारायण राणेबद्दल आता नारायण राणे भाजपमध्ये गेले म्हणजे पावन झाले. मी असं म्हणतो आपल्याला, म्हणजे तुमच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर नाही देत, उत्तर तुमच्याद्वारा त्यांना देतो की समजा ज्यांनी कोणी आरोप केले होते किंवा जे आरोप झालेले होते आणि आता परत शिवसेना काय आरोप करते, हे मी शिवसेनेचं नाव यासाठी घेतो की मी सिंधुदुर्गला गेलो गेल्या आठवड्यात, त्यावेळी माझी प्रेस कॉन्फरन्स आज चालू होती, त्यावेळी त्यांनी बाहेर हे केलं होतं. तुम्हाला हसायला आलं. जुहूला बंगलो बांधलाय CRZ, समजा मी म्हणतो कोणीतरी मिस्टर पटेल पाटीलनी बांधला, तर त्याच्यावर कारवाई करा. पण त्याच्यामुळे परब मंत्रीला अनधिकृत बंगलो कोविडच्या काळात मंत्री असताना बांधायचा अधिकार मिळत नाही. चोरी घोटाळे अनेक होतात पण ती पकडली जाते, त्याला सजा केली जाते. तर याच्यात हास्यास्पद आहे उद्धव ठाकरेची शिवसेना, हास्यास्पद. मी आपल्याला माझी विनंती आहे की जुहू किनाऱ्यावरचा बंगला CRZ 110% मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचा विषय आहे. मग तुम्ही आरोप करताय, तुमच्याकडे पुरावे आहेत, तो गो फॉर ऍक्शन. पण विषय मला डायव्हर्ट करायचा नाही म्हणून मी नाही बोललो त्याच्यावर जास्त. मुद्दा लक्षात, माझे विषय 12 लोकांची टीम, आज 13वा राखीव. पण हरकत नाही, तुम्ही प्रश्न विचारला, मी उत्तर दिला. वडगाव मावळा पण तुम्ही आज गेला होता, इकडे काय नेमका विषय आहे? एक मेट्रोपॉलिटन PMRD त्याच्या संबंधी मला काही लोक भेटू इच्छित होते. त्यांनी काही डॉक्युमेंट दिलेत. मी महापौर आणि यांना पाठवून करणार, अध्यक्ष आणि गिरीशभाऊ आमदारांना. तर PMRD बद्दल बरीच चर्चा आहे. दुसरी अजून काय एक मिनिट नाही, तिथं हसण्याचं कारण मला माहीत आहे. माझ्याकडे फार चांगले डॉक्युमेंट मिळाले, त्याला पुढचं वाक्य खाऊन टाकलं. आणि त्याचप्रमाणे अजित पवार जरंडेश्वर कारखान्यात 1000 कोटीचं व्हॅल्युएशन आणि ते कुठे इन्व्हेस्ट केलं जाते, तर त्याचा फार्म हाऊस आणि त्या नदीत काहीतरी त्यांनी ते काय पूल बांधलाय की काय, तिथल्या गावच्या लोकांनी मला भेटायला आले, मला लेखी तक्रार दिली आणि मला म्हणाले तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही या माझ्याबरोबर. म्हणून मी तर बघायला गेलो होतो. कारण की ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर मला कळलं नाही की हे असं बांधता येते का, मला समजलं नाही. म्हणून मी म्हणून तो विषय मी त्यांना कबूल केला आहे की मी निश्चितपणे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीची घेणार. आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर तर आता तो सगळ्यात जगातला टॉपमोस्ट एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. स्वतःचा मंत्रीचा बंगलो तोडायची परमिशन दिली, फक्त म्हणतो एन्व्हायरमेंट मंत्रींनी दिली. आता मुख्यमंत्री ज्यांचे वडील आहे त्यांना आधी अनिल परबला रुखसत द्यावीच लागणार, आज नाही तर उद्या द्यावीच लागणार आहे. म्हणून मी तर तिसरा मंत्री जो फुलप्रूफ केस काढला, 12-12 राहणार. ओके, तुम्ही बारामतीला कधी जाणार? गणेश विसर्जन नंतर विसर्जनाची प्रक्रिया पुढे कंटिन्यू बारामतीकडून प्रारंभ होणार.
त्याला गणपती तर चांगले जाऊ द्या. गणपतीचा आगमन पर्यंत तर शांत राहू द्या. त्याच्या घरी गणपती येत असेल तर जरा. आणि खरं सांगू का, खरं माझं कारण सांगू का, खरं तर एक आठवड्याभर 5-7-8 लोकांनी झोपमोड होऊ द्या ना जरा. कुणाचं आहे कुणाचं आहे होऊ द्या. मूळ काम असं आहे, मूळ मुद्दा असा आहे की त्याच्यावर मी कंप्लेंट दिली तर त्याचे मला उत्तर येणार आठवड्याभरात, पहिलं उत्तर. पण त्याचा तह तुमच्याकडे ठेवलं की जरा जास्त बरं पडतं ना. कोण तिसरा अनिल कोण? अनिल देसाई का असं म्हणतात? कॅबिनेट मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र अनिल देशमुख. आता आमचा रोल संपला कारण की तो फरार आहे, ते फरार आहे. सगळे पुरावे झाले, CBI, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळेच संपले. तर आता त्या दिशेने आम्हाला काय होमवर्क करायची गरज नाही आहे. आता महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्र्यांनी कुठे ज्याला त्यांना लपवलं आहे ती जागा मुख्यमंत्र्यांनी सांगावी, मग जाऊन त्याला अटक करता येणार. ओके.